स्टार्ट प्यारा 1967 पर्यंत सतत 20 वर्षे काँग्रेसची एकछत्री सत्ता देशावर होती. 1962 ला चीनकडून झालेला पराभव, या पराभवाने खचलेल्या नेहरूंचा मृत्यू, 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धाने देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडलेला ताण व त्यामुळे निर्माण झालेली महागाई, 2 पंचवार्षिक योजनांनंतरही बेरोजगारीचे वाढणारे प्रमाण यामुळे निर्माण झालेल्या असंतोषामुळे 1967 च्या निवडणुकीत 10 राज्यात काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. या 10 राज्यात निरपवाद बहुमत मिळू शकले नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष एकत्र आले. काँग्रेसमधून काही संधिसाधू नेते विरोधी पक्षात सामील झाले आणि काही राज्यात संयुक्त विधान दलाची स्थापना झाली. त्यांच्या हाती सत्ताही आली. ही सत्ता अल्पजीवी ठरली असली तरी सत्तेसाठी निर्माण झालेल्या या संयुक्त आघाडीने या देशात प्रथम संयुक्त आघाडीच्या राजकारणाला सुरुवात झाली. संयुक्त आघाडीचे हे राजकारण आज भारतीय राजकारणाचा स्थायी भाव बनला आहे. संयुक्त आघाडीच्या या राजकारणाने भारतीय राजकारणावर अत्यंत दूरगामी परिणाम केले आहेत. संयुक्त आघाड्यांमुळे या देशातील ध्येयवादी राजकारणाचा अस्त झाला. पक्षापक्षातील ध्येयवादाच्या सीमारेषा पुसून गेल्या आणि तत्वहीन संधिसाधू राजकारणाला उधाण आले. यासाठी या राजकारणाचा बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे. 1967 मध्ये 10 राज्यात काँग्रेसचा पराभव झाला असला तरी केंद्र सरकार काँग्रेसच्या हाती राहिले. सतत 20 वर्षे सत्ता हाती राहिल्याने काँग्रेस नेते बेदरकार व बेपर्वा बनले होते, तर विरोधी पक्ष सतत 20 वर्षे मिळालेल्या अपयशामुळे बेजबाबदार व वैफल्यग्रस्त बनले होते. कसेही करून काँग्रेसला केंद्र सरकारातून खाली खेचणे एवढे एकच ध्येय त्यांच्यापुढे होते. 10 राज्यात काँग्रेस सत्तेला हादरा बसल्यामुळे खिळखिळ्या झालेल्या काँग्रेसला सर्वांनी मिळून आणखी एक धक्का दिला तर केंद्र सरकार कोसळेल आणि आपल्या हाती सत्ता येईल, या आशेला नवी पालवी फुटली व त्यातून संयुक्त आघाड्यांच्या राजकारणाला गती मिळाली. डॉक्टर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली बडी आघाडी 1971 च्या निवडणुकीपूर्वी निर्माण झाली, परंतु 1971-72 मध्ये या आघाडीला काँग्रेसने धूळ चारली आणि संयुक्त आघाडीच्या शिडीने सत्तेपर्यंत पोहोचण्याचे विरोधी पक्षांचे स्वप्न भंग पावले. या संयुक्त आघाड्यांपासून साम्यवादी आणि मार्क्सवादी दूर राहण्यात बऱ्याच प्रमाणात यशस्वी राहिले आणि त्यामुळे या पक्षात बऱ्याच मोठ्या प्रमाणात ध्येयनिष्ठा कायम राहिली आहे. स्टॉप.